ओम स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि प्रेमळ जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मन लावून 15 मिनिटे नक्की ऐका. दिव्य अनुभव येईल आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या कुटुंबावरचे सर्वात मोठे संकट नक्कीच टळून जाईल. म्हणून या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही ना, त्याच्या दगडामध्ये भाव कसा सापडणार. म्हणून त्याला देव आहे की नाही यावरच जास्त प्रश्न असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवावर विश्वास ठेवला पाहिजे. एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींमध्ये स्वामी तुमच्या सोबत उभे आहेत. आणि एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पहिले तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. आणि असंच आपण असायला पाहिजे. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तरीही निघून जाईल. आणि त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. आणि जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड ही कधीच लागत नसते. म्हणून शक्य असेल तेवढं इमानदारीने मेहनत करा आणि बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल असा विचार तुम्ही नक्कीच करा. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनाचे चांगले दिवस असतील ना, तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या. आणि जेव्हा तो दिवस चांगले नसतील ना, तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. आणि विश्वास ठेवा, तुमचे चांगलेच दिवस मार्गावर आहेत. म्हणून तुम्हाला सुख आहे किंवा दुःख येऊ, एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, हे दिवसही निघून जातील. मग तुम्हाला कशाची चिंता वाचणार नाही. संकट किती मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी असेल ना, तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि ज्या व्यक्तीला आई बापांच्या कष्टाची जाणीव असते, ती व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाही आणि ती पुढे पुढे जात असते. स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे आणि तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि प्रयत्न करत राहा. यशस्वी नक्कीच होणार आहेत. ज्यामुळे जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. पण घाबरू नकोस बाळा, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि अशा संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. माझं नाव पण चांगलं होईलच, कारण स्वामींनी माहिती आहे की मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही आहे. आणि जी व्यक्ती कधीच कुणाचं वाईट करत नाही, त्याचंही कधीच वाईट होत नाही. आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधीच खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जपून ठेवली पाहिजे, संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि मित्रांनो, मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे. कर्म तुमचे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस. स्वामी समर्थ माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते आपल्या पाठीशी उभेच असतात. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याला सांगितलेले चांगले विचार दिसतात. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. म्हणून तुम्ही नेहमीच दुसऱ्यांच्या सुख देत चला आणि जीवनामध्ये पुढे चालत चला. भरपूर काही यश तुमच्या पदरी पडेल. आणि म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपला स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे. आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. आणि म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात
फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि म्हणून स्वामींचा हात धरून चालणं, ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याच्यासोबत स्वामी कायम असतात. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंच आंबट असते. आणि हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष फक्त कर्माचा असतो. म्हणून तुम्ही कर्म हे निर्मळ मनाने चांगले करत चला. नक्कीच तुमचंही एक दिवशी चांगलंच होईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव. तू नक्की जिंकणार, आयुष्याचा डाव स्वामीच तारतील, ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधीच आपणच आपला पाय चुकीच्या दिशेने ठेवत असतो. म्हणून आपल्याला ठेस लागली ही लागत असते. म्हणून मित्रांनो, केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा ही कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळते आणि तुम्हाला ते मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव आणि मन दिसत नाही म्हणून अनमोल असते, आणि मग ते अनमोल मन आणि देव आपण जपून ठेवले पाहिजे. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे आणि तू फक्त प्रयत्न कर, दिवस आपलाच असणार आहे असं नक्कीच तुम्ही मनामध्ये ठामपणे स्वीकारलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्या अधिक बळकट बनवत असतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. म्हणून त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आणि म्हणून तुम्ही माणसं जशी जोडली पाहिजेत आणि आपला आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही तुम्हाला उरणारच नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं आणि मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. म्हणून ओल्या पापड्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागतं. म्हणून मित्रांनो, कळेत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना जपलं देखील पाहिजे आणि जपून ठेवलंही पाहिजे. मित्रांनो, आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू आणि असेच आमचे गुरु आहेत आणि त्यांची आराधना आपण दररोज केली पाहिजे. नशिबात नसेल तर सगळ्यांना ते मिळतं. आपण नशिबात नसलं ना, ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून मागायला विसरू नका. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावायला लागत असतं आणि एक दिवशी तुम्ही नक्कीच जावे लागेल. म्हणून संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढेच ध्यानात ठेव. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही आपल्याजवळ उरतच नाही. म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधानी निसर्गाची संपत्ती जरूर आहे. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणाराही तूच. निशंक राहा, आम्ही पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. म्हणून तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच ते सर्व काही आपल्याला देतील. आणि कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती नक्कीच सोबत असावी, ज्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला नक्कीच पुरून उरेल आणि मग आपलं जीवन अगदी सफल होऊन जाईल. आणि जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुख्या नाही, आणि त्या मुळ्या बदलत नाही. म्हणून भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि एक दिवस नक्की जिंकशील. संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच आपण करायचं आहे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले माझे स्वामी तुझे दर्शन. आणि असे अलौकिक दर्शन मी दररोज करत असतो. मित्रांनो, म्हणून तुम्ही स्वामींचे दर्शन करूनच तुमच्या कामाला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच सर्व काही सफल होईल.
आणि सफल होऊन जाईल. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. किती मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे. आणि समाधान प्राप्त करण्यासाठी नक्कीच आम्ही तुमचं दररोज नामस्मरण करू, असा निर्धार मित्रांनो तुम्ही मनात धरा. आणि संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्याविषयी मनात चांगले विचार ठेवतील. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचे मत नक्कीच घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. आणि वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही ती येतही नाही. म्हणून कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही आणि असं कधीच होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे फक्त बोटावर आपलं निभावून जातं, असं आपण कधी कधी म्हणत असतो. पण हे कळण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी भक्तीत राहावं लागेल आणि स्वामींची भक्ती करावी लागेल. म्हणून चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिरा मिळतात. फक्त संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरती प्रेम आणि भक्ती होय, हे समजून घ्या. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यांच्या मुखातून घेतलेलं नाव हे कधीच वाया जात नाही आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असते. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवू शकेल. आणि म्हणून तुला तुझ्या कर्माची फळं मिळो हे वाक्य आशीर्वाद म्हणूनच कानी पडावं. बस इतकं निर्मळ तुम्हाला राहायचं आहे. आणि तेवढं निर्मळ तुम्ही राहिलात तर मग तुम्हाला या जगामध्ये कोणीही यशाच्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. म्हणून एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिराची पारख नसते आणि आपण हिरे आहोत असं आपण स्वतःला नक्कीच समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते. म्हणून तुमच्या मनात ही कर्माची भीती नक्कीच असायला हवी. आणि ध्येय साध्य करणे किती कठीण असतो, पण आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होतील. आणि ते स्वामी अशक्यही शक्य करताना सुद्धा. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. आणि म्हणून अर्थात याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्यातून सुटून जातात, कारण त्याच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो. आणि स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या जीवनातील आणि मनातील सर्व भाव हे समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेच्या आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे आणि तुमच्या कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार नक्कीच आहे. म्हणून अडचणीत असताना नक्की स्वामींजवळ तुम्ही जा आणि त्यांना म्हणा स्वामी आम्हाला माफ करा, काही चुकी झाली असेल तर आमचे हे पूर्ण जे यश आहे ते आमच्या पदरी टाका आणि आमची ही इच्छा पूर्ण करा. मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे काय तर 100 आ गेले आणि म्हणजे एक इंद्र होतो. आणि म्हणून इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे आणि शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या 10,000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे. आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अंतच नाही म्हणजे स्वामी समर्थ असं म्हणतात. म्हणून तुम्ही स्वामी कसे आपल्या पाठीशी असतील आणि स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीत बघत असतील पण वाईट गोष्टीत बघतच नसतील असं कधीही ठरवू नका आणि असं कधीही मनात आणून सुद्धा नका. म्हणून तुम्हाला स्वामी चांगले करताना सुद्धा बघतात आणि वाईट करताना सुद्धा बघतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं की घडायचं एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशा जर कोणत्या गोष्टीलाही ते शक्य करत असतात. आणि तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून कुणाच्या वाईट विचारानं तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा जरूर आहे. म्हणून संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात
तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतच असतो. आणि म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण असं झालंय उघडं आणि उलटं तर सगळं नक्कीच झालंय. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर नक्कीच मात्र प्रेम केलं जात आहे. म्हणून तुम्ही पैशावर प्रेम न करता माणसांवर प्रेम करायला शिका आणि माणसं जमवायला शिका. शेवटी तेच तुमच्या कामाला नक्कीच येतील. आणि मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून दुःख हे आपल्या जीवनात असणारच आहे, फक्त सोबत घेऊन त्याला चालायचं आहे. आणि गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुम्ही जास्त काळजी आहे आणि तो तुमची काळजी बरोबर करत आहे. म्हणून माणसाच्या परिचयाची जशी सुरुवात चेहऱ्याने होत नसली तरी त्याची संपूर्ण ओळख ही आणि वाणी, विचार आणि व्यवहार याने कर्मानेच नक्की मात्र होत असते. म्हणून दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्याही पुढे तुम्ही आम्ही कोण. म्हणून जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. आणि देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला कधीच वाईट टाकणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटे सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात आणि जे आज ना उद्या नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. आणि जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळते आपल्यावर, फक्त त्यांच्यावरच आपण अखंड विश्वास आपला असायला हवा होता. आणि आपण स्वामींवर विश्वास ठेवायचा सुद्धा आहे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असं आपलं मन म्हणत असतं आणि ते बरोबर सुद्धा आहे. कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक मात्र नक्कीच असलं पाहिजे. मग आपण दुसऱ्याच्या मनात नक्कीच येत असतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिकायला पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक तुम्ही राहायचं आहे. जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा तुम्हाला आनंद नक्कीच मात्र मनाला झाला पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून आपल्याला साथ देणारी कोणतरी पाहिजे आणि त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जाते. कारण मित्रांनो, तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलले जाऊ शकते, याचा विचार तुम्ही करायला हवा. म्हणून आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा तो का तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही. आणि तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही असंच स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. म्हणून वाईट गोष्टींची संगत टाळा, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. पण मात्र हानी त्यांच्यापासून आपल्याला होतच असते. म्हणून परिस्थिती गरिबीची असली तरी चालेल, पण विचार मात्र नक्कीच आपले श्रीमंत असायला हवेत. लक्षात ठेवा, सत्य हे पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे येत असतं आणि जात असतं. म्हणून अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उगवत असतं. आणि म्हणून तुम्ही फक्त सत्य बोललं पाहिजे आणि सत्याच्या वाट्यावर तुम्ही राहिले पाहिजे. अत्तरासोबत असते म्हणून कुणीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो. आणि मग त्यांच्यातही आणि त्यांच्या नात्यांचाही असंच असतं. जोपर्यंत त्यांचं प्रेम जिव्हाळा आहे तोपर्यंत टवटवीत असतात, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तेही वृक्ष होऊन जातात आणि त्यात काहीच उरत नाही. म्हणून सत्य झाकले जाईल पण कधी मावळणार नाही. म्हणून सत्याच्या मार्गाने चला. आव्हाने जीवनाला मजेदार बनवत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. आणि विचाराने माणूस खचून जातो, पण प्रयत्नाने माणूस नक्कीच पुढे जात असतो. म्हणून निस्वार्थ कर्म करत राहायचं. जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडं उशिरा होईल, पण नक्कीच चांगलं होईल. यावर विश्वास ठेवावा.
मनाला मनाने मनोमन मनवलं की मन हे मनाचे मानतं, हे नक्कीच लक्षात ठेवा. व्यक्तीच्या गरजा अशा कितीही असतात आणि वृत्तीच्या गरजा जास्त असतात. म्हणून आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव नक्कीच तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकणारही आहेत. म्हणून जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा मिळेल, एवढंच फक्त विश्वास ठेवा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून आपलं घर अगदी साधं का असेना पण स्वच्छ नीट नेटकं असावं. आपली परिस्थिती गरीब का असेना पण वर्तणूक चांगली असावी. आपले कपडे कमी किमतीचे का असेनात पण स्वच्छ आणि आजूबाजूच्या राहणीमानाला साजेचे असावेत. म्हणून आपल्याकडे लोक कसे का बघेनात पण आपण त्यांच्याकडे स्वच्छ मनानेच बघावे. आपल्याकडे सुख थोडं नक्कीच असेना पण समाधान मात्र नक्कीच मोठं असावं. म्हणून आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करायला हवा. वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. म्हणून दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ बघायला मिळत नाही. आणि जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीनच प्रोटीन नक्कीच होत असतं. म्हणून जिव्हाळ्याचा स्पर्श तुम्हाला एक ना एक दिवशी नक्कीच झालाही पाहिजे. देवाने सुद्धा हातावरील रेषांच्या पुढे बोटं दिलेली आहेत, कारण त्यालाही माहिती आहे ना की नशिबाच्या अगोदर मेहनत ही करावीच लागणार आहे आणि नशीब मेहनत केल्यावरच नक्कीच चमकत असतं. आणि म्हणून तुम्हाला नशिबामुळे सर्व काही मिळणार आहे, पण तुम्ही कष्टही तसे केले पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असतं. आणि जगायचं तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महालात पण आणि गरिबाच्या झोपडीत पण एक सारखा प्रकाश देत असतो. आणि मैत्री म्हणजे जिथे फक्त प्रश्नांची नाही तर आयुष्याची पण उत्तरं आपल्याला मिळत देखील असतात. आणि वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे आणि तो तुमच्या लक्षात नक्कीच आला पाहिजे. मित्रांनो, जगाचा कडवटपणा कितीही अनुभवले असला तरी स्वतःमधला गोडवा जपायला यायला हवा आणि तो जपून आपण ठेवायला हवा. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडत असतात. म्हणून तुम्ही कधी निष्क्रिय राहू नका आणि अहंकारी होऊ नका. माणसाने कधी कसे समुद्रासारखं असावं, अथांग वरतीचा माज नाही आणि अहोची लाज नाही, असं आपण नक्कीच असलं पाहिजे. आणि शब्दाचे घाव शिकवण्यासाठी आणि शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नाही. म्हणून शब्द वापरताना विचार हा फार गरजेचा असतो आणि त्या विचारावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं आणि त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तू हवी असते आणि दुरावलेली व्यक्तीच त्याला हवे असते. म्हणून वाईट परिस्थिती ही गरजू असते, पण जाता जाता खूप काही ती आपल्याला शिकवून जात असते. म्हणून आपल्याकडून आपण काय चुकलो आणि काय शिकलो यावर आपण नक्कीच आयुष्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यावर इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. जे अयोग्य आहे ते कधी करू नये आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी कधी घाबरूही नाही. म्हणून आयुष्यात सर्व काही हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. म्हणून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेले कधीही चांगले असते. आणि मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी मन असावे लागते आणि ते मन आपल्याजवळ पाहिजे. आणि आठवणींना स्वतःचं आयुष्य किंवा अस्तित्व नसतं, त्यांची उधळणी करून आपण त्यांचा चिरंजीव करतो आणि संजीवनी आपण देत असतो. म्हणून चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ नक्कीच येऊ शकते. म्हणून स्वल्प विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. कुठे विश्रांती घ्यायची आणि कुठे पूर्ण थांबायचं हे समजलं की मग आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ नक्कीच येत असतो. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, म्हणून आपण आयुष्य तसं जगायचं आहे की आपल्याला आपल्याकडून कोणीतरी शोध घेतला पाहिजे आणि आपल्याला कोणीतरी वाईट बोललं नाही पाहिजे. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे. आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याचे इतके कोणीही जाणू शकत नाही. आणि आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालीची भीती आपल्याला नक्कीच वाटणार नाही. आणि थोडे वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरवून घेत असतो. आणि काही माणसं ही पुस्तकासारखी असतात, जास्त जवळ धरली की वाचता येत नसतात. आणि मग मन हे मन मोकळेपणाने आपण त्याच्याकडे बोलू शकतो, रागवू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो. ती म्हणजे आपली जिवलग मैत्री असते आणि त्या मित्रांना जपायला शिकलं पाहिजे.
कारण संकट काळात आपण त्यांना नक्कीच हाक मारत असतो आणि सर्व काही पैसे नसते तर माणसेही काहीतरी असतात. एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही कार्याचे फलित म्हणजे यश असते आणि म्हणून संसार सुखाचा होण्यासाठी घरात कितीही सुखदुःख उपलब्ध आहेत यापेक्षा ती एकमेकांना किती समजून घेतात ना हे जास्त महत्त्वाचे ठरते. म्हणून पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यापासून होणार नाही, ती अनुभवाने होणार आहे आणि नक्कीच अनुभव तुम्हाला भरपूर तर घेऊन जाणार आहे आणि वर घेऊन जाईल. म्हणून मित्र बनून प्रियकर बनणं सोपं असतं, प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं. कठीण असतं नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि हे जेव्हा आणि ज्याला जमतं ना त्याला त्याच्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची नक्कीच गरज भासत नसते. म्हणून आपण एकमेकात गुंगून राहायला हवं आणि तरच आपलं जीवन सफल बनत जाईल. आणि म्हणून जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. वर्तमान काळ आखीव असला की भविष्य काळ रेखीव बनत असतो. शब्द खूप छोटा आहे पण याचा अर्थ फार मोठा आहे. आणि कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो नक्कीच माणुसकीला जपत असतो आणि माणुसकी शेवटपर्यंत आपण जपून ठेवली पाहिजे. बाहेरच्या जगात स्वतः नाणे खरं करत असून नुसतं चालत नाही तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते आणि त्यासाठी थोडं धाडं असावं आणि ते आपण नक्कीच निर्माण करायला हवं. अख्खं पण तिथेच दाखवायचा जिथे आपल्याला शब्दांच्या आणि भावनांच्या आपली किमती हे असते. आणि म्हणून नाती इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर आपल्याला झटके आणि योग्य जुळली तर पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतात. म्हणून मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की मग तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची अजिबात गरज भासणार नाही आणि लागणार सुद्धा नाही. आणि लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असतो ना तिथे सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. आणि म्हणून सिमेंट मधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि नक्कीच तुम्ही नक्कीच तिथेच असायला हवेत. मग तुम्ही जास्त नम्र पण राहू शकत नाही कारण लोक फायदा उचलतील. मग तुम्ही विचार करून जीवन जगायला हवं. कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होत असतो. मग मनात बरंच काही असतं तरी गप्प राहावं लागतं आणि वाटतं आणि कुणाशी वाद नको आणि संवादही नको असं आपल्याला वाटत असतं. कुणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. म्हणून शुभ सकाळ म्हणजे शब्दांच्या खेळ, विचारांची चविष्ट ओळी भेळ आणि मनाशी मनाचा सुगंध मेळ आहे. आणि आपल्या जीवनात भावांच्या नक्कीच लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडा वेळ नक्कीच आपल्या आयुष्याला रंगवून टाकत असतो आणि भरपूर भक्तिमय आपण होत असतो. आणि त्यामध्ये ज्या कुटुंबात संस्कारांचा वास असतो त्या घरात सुख शांतीचा निवास नक्कीच असतो आणि तो निवास असतो तरच आपलं जीवन हे सुखमय आणि समाधानकारक असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, व्याकुळ अवस्थेत स्वतःची ओळख होते आणि ना ती ही वास्तवता आहे हे फक्त तुम्ही पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जीवन जगताना शब्द हे किल्लीसारखे असतात आणि कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड हे बंद करत असतात. आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी अजिबात करू नका, तरच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून चांगले निर्णय कसे घ्यायचे हा अनुभवांनीच कळतं आणि अनुभव तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय ते मिळतही नसतात. म्हणून रेषा किती विचित्र असतात, मस्तकावर ओढली तर नशीब घडतं आणि जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात. म्हणून शरीरावर ओढली तर रक्तच काढतात आणि नात्यात ओढली तर मग भिंत बनवत असतात. म्हणून संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवणार आहे. आणि आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात. म्हणून मित्रांनो, स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहराही आपोआप आवडू लागतो आणि मग आपल्याला सर्व काही चांगलं असं वाटायला लागतं. म्हणून आपण जे बोलतो ते शब्द असतात आणि जे बोलत नाही त्या भावना असतात. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. आणि ती मर्यादा आपण प्रत्येक नात्यामध्ये ठेवलीच पाहिजे आणि ती असली की थोडं बरं वाटत असतं, तरच आपल्या नात्याला भरपूर काही मान सन्मान असतो. म्हणून एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची इच्छा त्यांच्यात उरलेली नसते. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. आणि तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहूही देत नाही. म्हणून कामाचा आळस आणि पैशांचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही.
आणि आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊच देत नाही. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळेल. याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आयुष्य फार सुंदर आहे आणि ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता यायला हवं. म्हणून फुले हरण्याची भीती फुलदाणीला असते, झाडाला नसते. शंका संकटाचे डोंगर निर्माण करते आणि विश्वास डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग हा निर्माण करत असतो. म्हणून भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. म्हणून त्याच लोकांना आपण सोबत ठेवलं पाहिजे, यांचीच आपण संगत ठेवली पाहिजे. बघा तुमचे जग कसले बदलून जाते आणि तुम्ही पूर्णपणे बदलून जाल. म्हणून स्वामींवर तुम्हाला प्रामाणिकपणे विश्वास असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहायला विसरू नका. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःचं आयुष्य तुम्ही नक्कीच जगलं पाहिजे आणि तुमचं आयुष्य मर्यादित आहे. दुसऱ्यांचं तंत्रानं वागण्यात ते वाया घालवू नका आणि इतरांच्या विचारांनुसार वागत राहणं हा एक आपला सापळा आहे, त्यात अडकू नका. इतरांच्या विचारांच्या प्रभावात येऊन स्वतःच्या आतल्या आवाजाला दडपू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला जे वाटतं, आपली आंतरस्फूर्ती जे सांगते ते करायला अजिबात कचरू नका. आपल्याला खरोखरी काय हवं असतं ते आपल्या आतल्या आवाजाला माहिती असतं. ही एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, बाकी सगळं दुय्यम असतं. स्टीव्ह जॉबच्या या बोलण्यात सगळं सारं आलं आहे. याहून जास्त काय सांगावं. मग इतक्या आशापूर्ण वक्तव्यात अजून भर घालणं खरंच अवघड आहे. तुम्हाला हवं तसं आयुष्य जगा, नंतर इतरांना तुम्ही ज्या तऱ्हेनं जगावं वाटतं तसं नव्हे. तुम्ही शेजारी, सहकारी, ओळखीचे लोक आणि तुमच्या बाबतीत कसा विचार करतात याची फारशी काळजी करू नका. कारण याचा फार विचार करत बसलात तर शेवटी त्यांच्या इच्छेप्रमाणे वागता वागता आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना हातातून निसटून गेल्यात असं तुम्हाला आढळून येईल. आणि तुमच्या हृदयाचं नक्कीच ऐका. तुम्हाला आतून जे करावंसं वाटतं ते करा. मग ते चार चौघं करतात त्यापेक्षा वेगळं असलं तरी चालेल. थोडं वेगळं असण्याची हिंमत नक्कीच असू द्या, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि वेगळं असायलाच पाहिजे. आणि म्हणून एखादी व्यक्ती जशी असावी असं इतर मानतात, तशी ती नसली तर ते इतर लोक रागावतात. दुसऱ्यांनी कसं जगावं याची स्वच्छ रूपरेषा असते, पण आपण कसं जगावं याची मात्र कोणाकडे नसते. म्हणून पहिला क्रमांक कोणाचा. कोणी तुम्हाला कमी लेखू धजत नसेल तर मग त्याला तसं करण्याची मोकळीक तुम्ही दिलीच असते. मग शेजाऱ्यांचं आयुष्य किती छान आहे असं वाटतं ना तुम्हाला, ते स्वतःबद्दलही वाटू द्या. पुष्कळ वेळा आपल्याला इतरांमधल्या चांगल्या गोष्टी पटकन लक्षात येतात, पण स्वतःमधल्या मात्र येत नाहीत. आणि आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नातेसंबंध म्हणाल तर तो स्वतःशी असतो, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला स्वतःला जर तुम्ही आवडत नसाल तर इतरांना तुम्ही आवडावं अशी अपेक्षा काही करता येईल. मग कशी करता येईल. तुमचं कधी स्वतःवर प्रेम नसेल तर इतरांनी तुमच्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा तुम्हाला करता येणार नाही. तुमच्या या सर्वात महत्त्वाच्या नातेसंबंधांबद्दल आता आपण विचार करू. माझ्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या बहुतेक समस्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आत्मविश्वासाशी निगडीत असतात. त्यांना मिळणारी पगारवाढ, न होणारं कौतुक, न मिळणारा जोडीदार इत्यादी. मग मी त्यांच्या या ध्येयांच्या पूर्तींच्या दृष्टीनं आधी त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न करतो. हे कसं करायचं. सर्वात आधी तसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुम्ही अगदी महान किंवा परिपूर्ण असण्याची गरज नसते, मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असता. या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजेच स्वतःचा जास्तीत जास्त सहवास घ्या. स्वतःबरोबर सिनेमा बघायला जा. आपली सर्वोत्कृष्ट सोबती असते ती. मानवतेला कायमा फासणाऱ्या समस्या उद्भवतात कारण मानव एकांतात बसून मनन करण्यास असमर्थ ठरतो, असं फ्रेंच लेखक आणि तत्त्वज्ञ ब्लेज पास्कल यांनी यथार्थपणे म्हटलं आहे. तर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर एखादी एकाकी होणार नाही, असं चिंतनीय तथ्य डॉक्टर वेन डायर यांनी मांडलं आहे. त्यामुळे एकट्यानं काही वेळ घालवण्याचा सराव करा. बाहेरच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जगापासून वेगळी अशी एक जागा शोधा आणि स्वतःबरोबर जगा. स्वतःला संपूर्ण स्वीकारणं ही आपल्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे. आपण व्यक्ती म्हणून महत्त्वाचे आहोत हे ओळखा आणि तुम्हाला इतरांकडून आदर मिळू शकतो हे जाणा. एखादी चूक तुमच्याकडून झाली तरी स्वतःला फार जास्त बोलत जाऊ नका आणि लावत बसू नका. चूक झाल्याचं मान्य करून ही चूक पुन्हा होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यायची, असं स्वतःशी पक्क ठरवा. इतकंच करा आणि जे घडून गेलं आहे ते बदलता येणं शक्य नाही. आणि अशा कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोषी समजणं ताबडतोड बंद करा. त्याचा काहीही उपयोग होत नसतो. थोडे स्वार्थी व्हा. मी काय सांगतोय असं वाटलं ना, पण तुम्ही बरोबर चाललं आहे. थोडे स्वार्थी व्हा, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाला कोणत्याही नकारात्मक भावनेची
जळ लागू दिले नाहीत तरच तुम्ही प्रसन्न आनंदी राहाल आणि तेव्हाच तुमच्या भोवताची आनंदाची प्रभा पसरेल. हो ना? मग तुम्ही आतल्या आत दुःखी, असमाधानी, असंतुष्ट असाल तर मग तुमचे चांगले पती, चांगली पत्नी, चांगला मुलगा किंवा चांगला मित्र काहीच बनू शकणार नाही. पण तुम्ही आत्तापर्यंत संतुष्ट, सुखी असाल तर मग या प्रत्येक नात्यात आनंद, समाधान पसरू शकाल. त्यामुळे आपोआपच तुमच्या भोवतालचं वातावरण प्रसन्न बनून जाईल आणि तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल. तुमचा आत्मविश्वास बळकट असेल तेव्हाच ते साध्य होणार आहे. म्हणून आत्मविश्वासाला बळकटी आणण्यासाठी नक्कीच तुम्ही काही प्रयत्न नक्कीच करायला हवेत. तेव्हाच त्यात तुम्हाला भरपूर काही यश मिळेल. म्हणून तुमची सर्वोत्तम गुंतवणूक, ज्ञानात केलेल्या गुंतवणुकीला सर्वोत्तम व्याज मिळत असतं. शिक्षण फार महागडं वाटत असेल तर अडाणी कधीच राहून बघा. मग वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुमचा यापुढे विकास होत राहावा यासाठी सर्वात उत्कृष्ट उपाय तुम्ही कोणता कराल? तर स्वतःमध्ये गुंतवणूक करा. जितकं शक्य असेल तितकी उत्तम व्यक्ती बनण्याचं स्वतःला वचन द्या. यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या 5 ते 10% रक्कम स्वयंविकासाच्या साधनांसाठी राखून ठेवा. मग ती स्वयंविकासाची मार्गदर्शक पुस्तकं असोत, सीडीज असोत किंवा प्रत्यक्ष वैयक्तिक प्रशिक्षण असो. स्वतःमध्ये सकारात्मक सुधारणा घडवतील अशा नवच्या गोष्टींसाठी सातत्यानं उत्सुक राहा. उत्तम व्यक्ती बनण्याच्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न करत राहण्याचं तुम्ही एक निशाणी व्यक्ती तर होत जाता. आणि शिवाय एक उपलाभ असा आहे की तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमचा सहवास हवासा आनंददायक वाटू लागतो. स्वतःमध्ये विकास घडवून अधिक चांगली व्यक्ती बनण्याचा कितीतरी शक्यता असतात. तुमचं वागाघाटीचं कौशल्य वाढवण्याचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता आणि वेळेचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन या संदर्भातल्या प्रशिक्षण घेऊन त्यात पारंगत होऊ शकता आणि 2-4 तासांचं प्रशिक्षण घेऊन आयुष्य कसं बदलायचं याबाबतची नेमकी धोरणं शिकू शकता. आणि किंवा हे सगळंच करावंसं वाटलं तर तुम्ही एक व्यावसायिक आयुष्य मार्गदर्शक निवडूक आणि स्वतःच्या आयुष्याबाबत गांभीर्यानं काम करू शकता. आयुष्य मार्गदर्शकाकडून धडे घेणे हीच मी माझ्यासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक ठरली. माझं जीवन वाहतं होण्यासाठी, मला आयुष्यात नेमकं काय हवं आहे याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी आणि भीतीवर मात करण्यासाठी या मार्गदर्शकाची मला बहुमूल्य मदत झाली. आयुष्य मार्गदर्शकाची मदत थोडी महाग वाटत असेल तर या विषयावरची मार्गदर्शक पुस्तकं वाचणं, सीडी ऐकणं, या संबंधीचा एखादा अभ्यासक्रम करणं असे जरा कमी खर्चिक मार्गही तुम्ही निवडू शकता. या संदर्भातलं किमान एक पुस्तक दर आठवड्याला वाचणं, दर 2 महिन्यांनी या विषयीचा एक नवा अभ्यासक्रम करणं, तसंच दरवर्षी या विषयावरच्या किमान 2 चर्चासत्रांना किंवा प्रशिक्षकांना उपस्थित राहणं याची मी आत्ताच सवय लावून घेतली आहे. तुम्ही काय करणार आहात या संबंधीची छोटी छोटी पावलंही परिणाम दाखवतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार काम करायला घेतलं पाहिजे. तरच तुम्ही त्यामध्ये नक्कीच हुशार बनू शकता. आणि स्वतःबाबत फार कठोर कधीच होऊ नका. एखाद्याच्या स्वतःवर विश्वास असेल तर तो इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत बसत नाही. एखादा स्वतःबद्दल संतुष्ट असेल तर त्याला इतरांच्या प्रशस्तीची गरज राहत नाही. आणि एखाद्या व्यक्तीनं स्वतःला संपूर्ण स्वीकारलं की मग सगळं जग तिला स्वीकारतं. आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांबद्दल किंवा हवं ते न मिळून शकण्याबद्दल स्वतःला बोलत लावत बसणं सोपं आहे, पण त्याचा काही उपयोग असतो का? नाही, ना मंजूर ना कबूल. ही वेळ आहे एक गोष्ट स्वीकारण्याची. तुम्ही परिपूर्ण नाही, कधी होणारही नाही आणि सर्वात छान म्हणजे तुम्ही परिपूर्ण असण्याची गरजही नाही. त्यामुळे स्वतःबाबत कठोर होऊन सारखं स्वतःला दोष देत बसणं एकदाच थांबवून टाका. आणि आनंदी समाधानी आयुष्य जगू न शकण्याचं प्रमुख कारण असतं स्वतःला दोष देत राहणं. आपल्या आयुष्यात बरंच दुःख असतं. याचं कारण माहिती आहे का? आपलं काहीतरी चुकलंय, त्याबद्दल आपल्याला शिक्षा व्हायला हवी असं आपल्याला सुप्त मनाला वाटत असतं. आता बघा, स्वतःला दोषी समजत राहण्याचा हा परिणाम होतो. आणि मी स्वतःला दोषी समजण्याची, स्वतःला शिक्षा करत राहण्याची आणि ही सवय फारच पूर्वी सोडली आहे. याचा मला आनंद होतो आहे. आता वर्तमान क्षणाला जे काही करत आहोत ते आपल्या रीतीनं परीनं सर्वपूर्ण करावं अशी इतकी दक्षता आता मी घेतो. याचा अर्थ असा नाही की माझ्याकडून काय चुका घडल्या याचं विश्लेषण करत नाही. त्या दुरुस्त होण्यासारख्या असल्या तर दुरुस्तही करतो, पण तशा नसल्या तर मात्र मी त्या स्वीकारतो आणि पुढे होतो. तसंच तीच चूक पुन्हा न करण्याची काळजी घेण्याचं मी मनोमन ठरवतो, कारण तीच चूक परत करण्यानं समस्या निर्माण होतात हे मला कळलं. मला सांगा, ही सगळं फार अवघड आहे का? आणि आत्ता मी तुम्हाला एक जादुई क्लप्ती सांगतो. ही इतरत्र कुठे मिळणार नाही बरं, आणि मीही अगदी निशुल्क देतोय तुम्हाला. तयार आहात ना? मग तयार राहा. जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा, स्वतःला क्षमा करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची अत्यंत निगुंती काळजी घ्या. हे सोपं आहे ना? हो ना? मग आत्तापासून त्याची सुरुवात तुम्ही नक्कीच करायला हवी. तेव्हाच तुम्हाला
बदल हे नक्कीच जाणवतील. स्वतःला अस्सल स्वरूपातच राहा आणि स्वतःच्या अस्सल स्वरूपात राहिलं की माणसाला मनमोकळं झाल्यासारखं नक्कीच वाटत असतं. म्हणून स्वतःच्या नक्कीच आपण अस्सल सत्व जपण्याचं धैर्य आपण बाळगायला हवं. मग ते कितीही धास्तावणारं वा चकित करणारं असो. स्वत्वापासून तुम्हाला ढवळण्याचा सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या जगात स्वत्व राखून राहणं हा सर्वात मोठा विजय असतो. म्हणून जगातल्या सर्वात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींमध्ये एक गुण समान आहे. त्यांनी त्यांचं सत्व जपलेलं आहे आणि ते इतर कोणाच्या भूमिका करत नाही. अस्सल रूपातच जगतात आणि ते जसे आहेत तसे आहेत. त्यांना त्यांची बलस्थानं आणि कमतरताही माहीत आहेत. म्हणून संवेदनशील असण्यात आणि स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेण्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. तसंच इतर लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतील याची ते पर्वा करत नाहीत. तुम्ही कसं असायला हवं हे जगाला ठरवून देऊ नका. तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी त्यांच्या कल्पनांनुसार वागायला लागाल तर मग तुम्ही उरणार नाही. अशा वेळी तुमच्या स्वतःवर नक्कीच एक मुखवटा चढेल आणि जसे खोटे तुम्ही सतत इतरांची तुमच्याबाबतची मतं जाणून घ्यायला धडपडत राहाल आणि कोणतीही भूमिका करू नका. दुसऱ्यांना तुमच्याबद्दल काय वाटत असेल आणि तुमच्याकडून त्यांना काय हवं असेल याचा विचार करणं थांबवा आणि स्वतःला अस्सल स्वरूपात राहण्याची परवानगी नक्कीच तुम्ही द्या. याचे परिणाम अद्भुत होतात. यातली मजेची गोष्ट अशी आहे की जितके असाल आणि वागाल तितके अधिक लोक तुमच्याकडे आक्रोश होतील. बघा हे करून नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून मित्रांनो, स्वतःची लाड तुम्ही पुरवायला हवेत. तुम्ही स्वतःशी वागण्याची पद्धत बदलून जगाची तुमच्याशी वागण्याची पद्धत नक्कीच बदलू शकता आणि ती पद्धतही तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला पुढे पुढे ते घेऊनही जाईल. म्हणून आपल्या शरीराला मंदिर तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आपलं शरीर निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. असं केलं नाही तर आपण आपलं मन शुद्ध आणि बलवान ठेवू शकणार नाही. बहुतांश लोक नेहमी आरोग्याचे गोडवे गात असतात. आरोग्य ही सर्वोत्तम संपत्ती आहे असं म्हणत असतात आणि तरी त्यातलेच खूप लोक दारू पितात, सिगारेट ओढतात, पोषणाच्या दृष्टीनं निष्कृत अन्न खातात आणि अगदी मादक द्रव्यही घेतात आणि आळसतात, लोळतात, पडण्यात मोकळा वेळ घालवतात. हे बिडवंदनच नाही का? मग आरोग्य हे सोपं आहे. लक्षात घ्या, आरोग्य हे तुमच्या एका निर्णयाच्या अंतरावर आहे. स्वतःला आरोग्यमय स्थितीत ठेवण्याचा निर्णय ताबडतोब घ्या आणि त्याप्रमाणे वागायला लागा. संतुलित आहार सुरू करा, नियमितपणे व्यायाम करायला लागा आणि शरीर सौष्ठव कमवा. यामुळे सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ते सगळं पोषण तुमच्या मेंदूला मिळेल आणि तुमच्या शरीराला उत्तम स्थितीत ठेवण्याची पूर्ण काळजी घ्या. कारण ते निरोगी राहिलं तरच तुमचं मन उत्तम राहील आणि शरीर रोगी असेल तर नक्कीच मनही चांगल्या स्थितीत राहू शकणार नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुढे दिलेले नियम तुम्ही पाळायला हवेत. खाण्यामध्ये फळं आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा. मांसाहार कमी करा, विशेषतः रेड मीठ, आणि दररोज किमान 2 लिटर पाणी प्या. गरजेपुरतंच खा. चवीढवीचं जंक फूड टाळा. सकाळी लवकर नक्कीच तुम्ही उठा. बघा, तुमच्यामध्ये वेगळेच बदल तुम्ही नक्कीच अनुभवाल. आणि आठवड्यातून किमान 3दा व्यायाम करा. ज्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही त्यांना आजारपणासाठी वेळ काढावा लागेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी आता इथे तुम्हाला व्यायामाचं महत्त्व सांगत बसणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना ते माहीत आहेच आणि तरीही आपल्यापैकी अनेक जण मुळीच व्यायाम करत नाही. यासाठीच नेहमीचं कारण म्हणजे मला वेळच नसतो. पण व्यायाम करण्यावरच तुमचं आयुष्य अवलंबून असेल असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर मग काय कराल? तुम्ही आता व्यायाम करणं सुरू केलं नाहीत तर महिन्याभरात मराल असं सांगितलं तर मग तुम्ही काय कराल? मग मात्र तुम्हाला त्यासाठी वेळ मिळेल, हो ना? म्हणजेच वेळ न मिळणं ही समस्या मुळीच नाही. आता मी आठवड्यातून 3 ते 5 वेळा व्यायाम करण्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे आणि मग तुम्हाला पटलं तर तुम्हाला त्यासाठी वेळ नक्कीच मिळू शकेल. व्यायामामुळे तुम्ही निरोगी राहता. व्यायामामुळे वजन घटतं, यामुळे आरोग्यात सुधारणा होतेच, शिवाय तुम्ही सुडवल दिसू लागता. आणि व्यायामानं तुम्हाला छान वाटत राहतं आणि ऊर्जेची पातळी वाढत राहते. आणि अतिरिक्त वजनाचे आकडे घटू लागले की तुमची आत्मप्रतिष्ठा कमालीची उंचावू शकते. मी माझ्यावरून हे सांगू शकतो. झोप न लागण्याची समस्या भेडसावते का? झोपण्याचे 1 तास आधी एखादा हलकासा व्यायाम अर्धा तास करा आणि मग बघा कशी झोप लागते ते. व्यायाम केला की तणावाचा निचरा होतो आणि याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? व्यायामामुळे एंडोर्फिन संप्रेरक श्रवण तणाव कमी होतो आणि हे तरच आहे. शिवाय व्यायाम करताना तुमचं मन त्या तणाव उंपर करणाऱ्या बाबींपासून दूर होतं आणि त्याचं लक्ष व्यायामात गुंततं आणि हेही एक कारण आहे व्यायामानंतर तणाव कमी होण्याचं. याही पुढे नियमित व्यायाम करण्यानं तुम्ही अधिक आनंदी राहू लागता आणि डिप्रेशनची लक्षणं असली तर ती कमी होतात आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हाडांचा ठिसूळपणा यासह इतर अनेक रोगांची शक्यता कमी होते. व्यायामामुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यताही कमी होते. व्यायामामुळे स्मरणशक्तीही वाढते
व्यायामाचे या सगळ्यांचं अजूनही कितीतरी फायदे आहेत. मग करणार ना नियमित व्यायाम तुम्ही? शेवटी एक सूचना, अगदी बळे नाईलाजानं व्यायाम करू नका. व्यायामाचा आनंद घ्यायला शिका. त्यासाठी तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा व्यायाम निवडा. व्यायामासाठी कितीतरी उत्तमोत्तम पर्याय आहेत. उदाहरणार्थ पोहणे, बागेत तासभर फिरायला जाणे आणि असे कितीतरी. यातला आवडीचा पर्याय निवडा आणि आनंदानं तुम्ही व्यायाम करायला लागा. नक्कीच तुमचं जीवन हे निरोगी होऊन जाईल, हे लक्षात घ्या. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुम्ही जे काही करू शकता, ते ज्या कशानं स्वप्न पाहू शकता, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक त्या कृती सुरू करण्याचं धैर्य दाखवा. धैर्य हे एका गुणात एक अलौकिक क्षमता, शक्ती आणि चमत्कार दडलेले असतात. म्हणून मी एकटाच आहे, पण मी कोणीतरी आहे. मी सगळं काही करू शकत नाही, पण मी काहीतरी करू शकतो. आणि मी जे करू शकत नाही त्याचा परिणाम जे काही करू शकतो त्यावर होऊ देणार नाही. म्हणून आयुष्यात सुखी आणि समाधानी होण्यातलं एक गुपित म्हणजे हव्या त्या घटना घडून आणणं आणि त्याबाबत नुसतं बोलणं. हे राहण्याचा काही उपयोग नाही. हेनरी फोर्ड यांनी एक मार्मिक विधान केलेलं नक्कीच आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून ते तुम्ही पुढे जे करणार आहात त्याबद्दल कौतुक आता करून घेऊ शकत नाही. म्हणजे आधी केलं तर पाहिजे, मग त्याचे परिणाम होतील. काही न करता परिणाम घडणारच नाहीत. परिणाम घडले नाहीत की काही माहितीही मिळणार नाही. माहितीच मिळाली नाही तर काही शिकताही येणार नाही. आणि आपण काही शिकलोच नाही तर आपल्या सुधारणा होणार कशी? आणि सुधारल्याशिवाय आपली पूर्ण क्षमता कशी प्रकट होईल? म्हणून या बाबतीत C.G. युंग यांनी अगदी योग्य विधान केलं आहे. तुमच्या कार्यावरून तुम्हाला जोखलं जातं, योजनांवरून नव्हे. जग बदलण्याची इच्छा खूप लोकांना असते, पण त्या बाबतीत जे काही करतात ना, का साधं एक पेन उचलून त्यावर एखादा लेख सुद्धा लिहित नाही. बाकीच्या गोष्टी तर सोडाच. म्हणून राजकारण वाईट आहे, राजकारणी मतलबी आहेत असं म्हणणं राहणं कितीतरी सोपं आहे. पण प्रत्यक्ष सुद्धा राजकारणात उतरून ते चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या झाल्या जगाच्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर, तर तुमचं आयुष्य तुमच्या हातात असतं. म्हणून तुमच्या कल्पना सत्यात उतरायला का वेळ लावायचा? यासाठी एकदम फार मोठं आव्हान अंगावर घ्यायची गरज नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. आणि तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकलंय की छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी अगदी नियमितपणे रोज केल्या की त्यांचा खूप चांगला परिणाम घडून येतो. आणि त्यामुळे तुम्हाला जे हवंसं वाटतं ते मिळवण्यासाठीच्या छोट्या छोट्या गोष्टी प्रथम करायला सांगण्याचं आणि लागण्याचं धैर्य दाखवा. आणि मग तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठीची शक्ती मिळत जाईल. पण काहीही झालं तरी आत्ता सुरुवात करा. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे आणि न करणारे यात एकाच गोष्टीचा फरक असतो, कृती. आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे लोक हे त्यासाठी सातत्यानं कृती करणारे असतात. कृती चुकली तरी न डगमगता त्यातून योग्य तो बोध घेऊन ते त्याचं काम सुरूच ठेवतात. अपयश आलं तर ते पुन्हा प्रयत्न करतात. पण कर्तव्यशून्य लोक मात्र फक्त नक्कीच यव करू या तव करू अशा वल्गणाच करत राहतात. आणि कृतीशून्य हे सगळं नीट उमजून घ्या. आणि स्वप्नपूर्णीसाठीचे प्रयत्न सुरू करण्यासाठी आता उशीर करू नका. योग्य वेळी सुरू करू असा विचार करू नका, कारण योग्य वेळ अशी येत नसते. तुम्ही कृती सुरू कराल तीच योग्य वेळ होईल. जे काही हवंय त्यासाठी पायरी पायरीनं कृती करायला लागा. आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर याच वाक्याचं लक्षात ठेवा. ते म्हणतात, तुम्ही संपूर्ण जिन्याकडे पाहू नका, फक्त पहिली पायरी विश्वासानं चढा. आणि तुम्ही आजपासून काय सुरू करणार हे लक्षात घ्या. आणि तुम्ही पुढे नक्कीच जाणार. आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा ही नक्कीच मिळणार आहे. म्हणून भरपूर आनंद लुटा. नक्कीच वर्तमान क्षण हा आनंद आणि उत्साहाने भरलेला असतो. तुमचं त्याकडे नीट लक्ष असेल तरच तुम्हाला कळेल. म्हणून भविष्याला पुरेपूर न्याय द्यायचा असेल तर वर्तमान भरभरून जगावं. वर्तमान क्षणाला अनुभवणं, तो पूर्णत्वानं जगणं, त्यातला आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हा क्षण दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात दवडलात तर मग आयुष्य हातातून ओघळत जाईल. आणि ते तसं गेलंय. मग तुमचं आयुष्य बिनकामे तुम्ही वाया घालवू शकाल. आणि म्हणून तुमच्याकडे पर्याय उरणार नाहीत. म्हणून त्यासाठी तुम्ही आयुष्य हे मनमोकळेपणाने जगलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. आणि हेही तुम्हाला कळणार नाही, हा क्षण परत कधीच येत नाही. आयुष्यात हे लक्षात घ्या, या क्षणाला जगा. तुम्ही कामावर असता तेव्हा वीकेंडचे नक्कीच विचार तुमच्या मनात घोळवतात. आणि वीकेंड सुरू होतो तेव्हा येणाऱ्या सोमवारची कामं नजरेपुढे फिरत येतात. जेव्हा जेवणाच्या सुरुवातीचे पदार्थ खाता तेव्हा जेवणातल्या पक्वानाचा विचार करता. पक्वान खाता तेव्हा इतर चमचमीत पदार्थ आठवतात. म्हणजे काय तर धड गोळाचा आनंद घेता येत नाही आणि धड चमचमीत पदार्थांचा. हे असं जर प्रत्येक बाबतीत घडत असतं. हे असं इतर विचारात जगण्यामध्ये जो सर्वात खरोखर सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या मालकीचा क्षण आत्ताचा क्षण न अनुभवताच निघून जातो. केवळ आत्ताचा क्षण महत्त्वाचा आणि खरा समजा. तो पूर्ण मनानं जगून घ्या. आणि या संदर्भात एखार्ट टॉल यांनी द पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक लिहिलंय, ते तुम्ही जरूर वाचा असं मी म्हणेन.
म्हणून असा विचार करा, भले भविष्यात तुमच्या पुढे अनेक कामं आव्हानं असतील, पण आत्ताचा क्षण अनुभवण्यात तुम्हाला त्याची काय अडचण आहे? तुम्ही नेहमी भूतकाळातल्या चुकांसाठीच्या अपराध भावनेत किंवा भविष्यातल्या आव्हानांच्या भीतीतो जगणार आहात का? बरेच लोक सतत असंच करत असतात. भूतकाळातल्या चुका उगाळणं आणि भविष्याची काळजी करणं. खरं तर घडून गेलेलं काही आपल्याला बदलता येत नाही आणि या सगळ्यात ते नेमका आता खराखुरा असलेला प्रत्यक्षातला क्षण दडवतात. म्हणून बिल कॉस्बी यांचं या बाबतीतलं विधान अगदी खरं आहे. मागे पडलेला काळ हे एका पिशाच्य असतं, पुढे येणारा काळ हे एक स्वप्न असतं. आपल्या हातात काय असतं तर वर्तमान क्षण. त्यामुळे वर्तमानात राहा, प्रत्येक क्षण अनुभवा आणि आयुष्याला नक्कीच तुम्ही सार्थक बनवा. बघा, तुम्हाला आनंद वाटेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल. म्हणून मूल्यमापन करणं तुम्ही थांबवलं पाहिजे. माझ्यावर आरोप करण्याआधी एकदा स्वतःकडे बघा, असं एरिक क्वांटन म्हणतात. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचे हात स्वच्छ आहेत का याची खात्री करून घ्या. कोणाबाबतीतही निवडा करणं, कोणाला चूक किंवा बरोबर ठरवणं ही बाब तशी साधी नाही. आणि कारण तिच्यासोबतच चिटकून आलेले असतात काही आरोप आणि काही तक्रारी. तुम्हाला आनंदी आयुष्य जगायची खरीखुरी इच्छा असेल तर ज्या गोष्टी सोडाव्या लागतात त्यात आरोप आणि तक्रारींचाही समावेश आहे. म्हणून इतरांचं असं मूल्यमापन न करता, त्यांच्याकडून काही अपेक्षा न करता ते जसे आहेत तसंच त्यांना स्वीकारा. हे बोलणं सोपं आणि त्याचप्रमाणे वागणं कठीण आहे, हे मला माहिती आहे. पण मग आपल्याला यासाठी काही पर्यायही नाही. याचा अशा प्रकारे विचार करून बघा, जेव्हा तुम्ही इतर कोणाचं मूल्यमापन करत असता तेव्हा खरं तर तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करत असता. आणि हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. दररोज एक सह्यकृतेचं कृत्य करा आणि दुसऱ्यांची दयाळूपणे वागणं ही एक जरा अवघड गोष्ट आहे. खरं तर आपण कोणाला दयाळूपणा दाखवता तर तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत येतो. म्हणून एखाद्या महिना आणि महान हेतूपेक्षा चांगुलपणाची एखादी लहानशी कृती अगदी कौतुकास्पद असते. आज आणि रोज या जगाला तुम्ही तुमच्या परीनं थोडं अधिक चांगलं कसं बनवू शकाल आणि आपण रोज इतरांशी चांगलं का वागू नये आणि चांगुलपणानं वागण्याचाही नक्कीच आपण नव्या नव्या पद्धती शोधून काढता येतात. मी जेव्हा कॉफी प्यायला जातो तेव्हा माझ्या कॉफीसोबत अजून एक कॉफीच्या कपाचे पैसे त्या हॉटेलवाल्याला देतो आणि सांगतो की मी दिलेल्या कपाच्या पैशातून एखाद्या गरजू व्यक्तीला कपभर कॉफी दे. आणि नक्कीच ते देतही असतात. म्हणून असे लेखक म्हणत आहेत, सुपर मार्केट रांगेत उभे असताना पुढच्या खरेदीवर 10% सूट देणार कुपन माझ्या मागच्या व्यक्तीला देऊन टाकतो. ट्रेन किंवा बसमधून जाताना तुमची जागा एखाद्या व्यक्तीला देणं ही सुद्धा सहजपणे करता येण्यासारखी चांगुलपणाची कृती आहे. अहो, नुसतं दुसऱ्याकडे पाहून स्मित करणाऱ्यांनाही त्या व्यक्तीला छान वाटतं. म्हणजे ही इतकीशी गोष्ट ही चांगुलपणाचीच आहे. लोकांची दखल घ्या, त्यांच्याशी चांगले वागा, जिथे हवं तिथे आभारी आहे म्हणायला विसरू नका. एखाद्या दारातून जाताना मागच्या व्यक्तीसाठी उघडलेलं दार धरून ठेवा आणि एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही हातात भरभरून सामान असेल तर त्याला मदत करा. विमानतळावर असला तर आजूबाजूच्या व्यक्तींकडे खूप सामान असेल तर थोडं नक्कीच तुम्ही त्यांना धरायला व्यवस्थित मदत करा. नक्कीच तुम्ही माणुसकीचं नातं यातून जगून ठेवू शकता आणि अशा अनेक प्रकारे तुम्ही इतरांशी चांगले वागू शकता. नवे नवे मार्ग शोधा चांगुलपणाचे. आजच सुरुवात करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही इतरांना जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा रोजच्या वागण्यात असा चांगुलपणा भरत जाल तेव्हा तुमच्याही वाट्याला अधिक चांगुलपणा येत जाईल, हे नक्की. आणि चांगलं कृत्य करण्यानं आपल्याला चांगलं वाटू लागतं. दुसऱ्यांसाठी चांगुलपणा दाखवत गेलो तर मग खरोखर त्यामुळे आपल्या जीवनात मोठा फरक पडतो. जगात सुधारणा व्हावी, जग अधिक चांगलं व्हावं अशी तुमची खरीच इच्छा असेल तर स्वतःपासून सुरू करा ते काम. आणि जग जसं असावंसं वाटतं तसं बनवण्याची सुरुवात तर करा. रोज किमान एक चांगुलपणाचं काम करा. इतरांच्या आयुष्यावर सकारात्मक आणि जगण्या इतक्या चांगल्याचा प्रभाव टाका. आणि कोणी तुमच्या अडचणीला मदत केली असेल तर मग तुम्ही इतर गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा आणि चांगुलपणाची साखळी पुढे न्या. म्हणून तुमच्या समस्या सोडवून टाका. सगळ्या समस्या. बहुतांश लोक समस्या सोडवण्यावर विचार करण्याऐवजी समस्याचेच विचार करत राहतात. म्हणून तुमच्या समस्यांना तुम्ही तोंड द्यायला शिका आणि त्या सोडवा. तुम्ही त्या समस्यांपासून दूर पळत राहिलात तर मग त्याही तुमचा पाठलाग करत राहतील. समस्या सोडवल्या नाहीत तर त्या वारंवार तुमच्यासमोर येत राहतील आणि त्या सोडवून त्यातून योग्य तो बोध घेऊन तुम्ही पुढे सरकला नाहीत तर त्या समस्या पुन्हा पुन्हा येतील, हे नक्की. आणि नक्कीच तुम्ही त्या समस्यांना तोंड द्यायला हवे. म्हणून ध्यानधारणेतील शक्ती तुम्ही लक्षात घ्यायला हवी. ध्यानधारणा केली तर तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलू शकतं. आणि म्हणून माणूस एकांतात बसून चिंतन करत नाही. त्यामुळे मानवतेला कायमा फासणारे प्रश्न नक्कीच उद्भवत असतात आणि ते माणसाचं मन
हे भरपूर ठिकाणी भटकत असतं. म्हणून ध्यानधारणेचे लाभ आता सगळ्यांना माहीत झाले आहेत. त्यामुळे ध्यानधारणा करणाऱ्यांच्या संख्येत रोज मोठी भर पडत आहे. ध्यानधारणा केल्यानं मन शांत होतं, दिवसभराचा तणाव ओसरतो आणि अस्वस्थता, राग, असुरक्षितता या भावना आणि अगदी नैराश्य सुद्धा दूर करण्याचं ध्यानधारणेचा फार उपयोग होतो, असं ध्यान करणारे लोक सांगतात. ध्यानधारणेनं रक्तदाब कमी होतो आणि वेदनाला प्रतिसाद देण्याच्या शरीराच्या क्षमतेत मोठी सुधारणा होते, असंही संशोधकांच्या दिसून आलं आहे. म्हणून ध्यानधारणा हा आपल्या आयुष्यातला व्यापणाऱ्या तणावाला तोंड देण्याचा आणि अनंत विचारांनी तुडुंब भरून खळबळ वाजलेल्या मनाला शांत होण्याचा सोपा मार्ग आहे. आणि रोज केवळ 15 ते 20 मिनिटं एकांतात शांत बसलं तरी फरक पडायला सुरुवात होते, ऊर्जा मिळते. दोनदा केलं तर अजून उत्तम. आणि रोजच्या ध्यानधारणा कशी करता येईल आणि ते आपण आता बघूया. कोणाचा तुम्हाला अडथळा होणार नाही अशी जागा निवडा आणि तिथे 15-20 मिनिटं केवळ शांत बसा. याची सवयच लावून घ्या. रोज ठरवलेल्या वेळी ठरलेल्या जागी बसणं जास्त चांगलं. सकाळी लवकर उठण्याचे फायदे लक्षात आलेत ना? ती सकाळची वेळ ध्यानधारणेसाठी भरपूर उत्तम असते. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही होकारात्मक विचार मनात घोळवा. आणि उदाहरणार्थ, मी आता शांत होत आहे, ध्यानावर लक्ष केंद्रित करा. 20 मिनिटानंतरचा गजर लावून ठेवा. म्हणजे कधी संपवायचं ध्यान उशीर तर नाही होणार ना, दिवसभराच्या कामांना अशी धास्ती उरणार नाही आणि ध्यानावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. बसा किंवा आडवे व्हा. डोळे मिटा. डोळे मिटण्याऐवजी खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गातल्या एखाद्या बिंदूवर किंवा खोलीच्या भिंतीवरच्या एखाद्या बिंदूकडे टक लावून बसलात तरी चालेल. नजर अशी स्थिर केलीत की स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वासाचं बाहेर पडणं, आता येणं पूर्ण अनुभवा. यानं रिलॅक्स व्हायला सुरुवात होईल आणि यावेळी मनात अनेक विचार उमटतील. उमटू द्यात, विरू द्यात. मन कुठेही भटकू द्यात. मनात येणाऱ्या कोणत्याही विचाराला अडवू नका. आकाशात ढग जसे येतात तसे नंतर निघून जातात ना, तसे मनाच्या आकाशात विविध प्रकारचे विचार येतात आणि जातात असं तुम्हाला जाणवेल. आणि एकही तरंग नसलेल्या तळ्यासारखं मन कसं शांत होऊ शकतं याचा अनुभव तुम्हाला रोज येऊ शकेल. म्हणून रोज 20 मिनिटं ध्यानधारणा करण्याची सवय एकदा का तुम्हाला लागली, मग तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसतील. आणि ध्यान करण्याबाबत मी जे 6 मुद्दे सांगितले आहेत त्या केवळ मार्गदर्शक सूचना आहेत. ध्यानधारणेचं उद्दिष्ट चुकलं तर सगळ्या क्रियेचा काही उपयोग होत नाही. आणि मन शांत करण्याचं उद्दिष्ट कसं गाठायचं हे तुम्हाला कळू शकतं. इतर कोणी त्यात तुम्हाला मदत करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि यशस्वीपणे ध्यान कसं करायचं हे तुम्ही नक्कीच जाणूही शकता आणि लोकांकडून ती माहिती काढूनही शकता. म्हणून जीवनामध्ये तुम्ही फक्त ध्यानधारणा करा आणि चिंता करणं सोडून द्या. एखादी समस्या सोडवण्यासारखी असेल आणि एखादी वाईट परिस्थिती बदलणं तुमच्या आवाक्यात असेल तर चिंता करण्याची गरज नाही. आणि जर ती समस्या नक्की सोडवणं तुमच्या हातात नसेल तर मग चिंता करण्याचा उपयोगच नाही. एकूण काय, परिस्थिती कशी असली तरी चिंता करण्याचा काहीही लाभ होत नाही. काही लोक सतत चिंताग्रस्त असतात. मागे घडून गेलेल्या घटनांची चिंता, भविष्याची चिंता त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असते. खरं तर घडून गेलेल्या घटनांना आपण बदलू शकत नाही आणि भविष्यात काय होईल हेही आपल्याला हातात नसतं. अशा आपल्याला पूर्ण आवाक्याबाहेरच्या गोष्टींची चिंता हे लोक करत असतात. याशिवाय आजूबाजूच्या घडामोडी, राजकारण, दूर कुठेतरी होऊ घातलेलं युद्ध, अशा गोष्टींचीही लोक चिंता करत राहतात. बरं का, यातला गमतीचा भाग म्हणजे ज्या गोष्टींनी हे प्रचंड चिंता करतात त्या प्रत्यक्षात तेवढ्या भयावह नसतात किंवा वास्तवात मुळी उरतच नाहीत. मार्क ट्वेननं याबाबतीत एक मजेशीर विधान केलं आहे. मी माझ्या आयुष्यात अनेकांची गोष्टींची चिंता केली, त्यातल्या बऱ्याच गोष्टी कधी घडल्याच नाहीत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कितीही काळजी केली तरी आपण ना भूतकाळ बदलू शकतो ना भविष्य. शिवाय खूप चिंता केली म्हणून जादू झाली असंही काही नाही आणि कधी झाल्याचं दिसतही नाही, हो ना. उलट सारखी चिंता करण्यानं तुमची एकूणच शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावते. शिवाय वर्तमानातले जे भरभरून जगायचे असतात ते क्षण हातातून निसटून जातात. चिंता करत राहणं ही किती व्यर्थ किंवा आणि ऊर्जेच्या वेळेचा नाश करणारी गोष्ट आहे हे तुमच्या आता लक्षात आलं ना. का अजून उदाहरणं देऊ? म्हणून हू विल क्राय व्हेन यू डाय या रॉबिन शर्मा यांनी लिहिलेल्या पुस्तकात एक उदाहरण देतो. शर्मा यांनी या पुस्तकात दिलेल्या स्वाध्याय निष्ठेनं केलेल्या व्यवसायानं एक मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं आहे, त्यांच्या मनात थैमान घालत असलेल्या चिंतांपैकी सुमारे 54% चिंता कधी प्रत्यक्षात होणार नाही अशा बाबींबद्दल होत्या. म्हणून 26% चिंता या भूतकाळातल्या घटनांबाबत होत्या ज्याला आता काहीच उपायच नव्हता. 8% चिंता लोक काय म्हणतील अशा विचारातून उद्भवलेल्या होत्या ज्या तो झटकून टाकू शकला असता. आणि 4% चिंता स्वतःच्या तब्येतीसाठी होत्या ज्यावर तो लक्ष ठेवून योग्य ती कृती करतच होता. आणि फक्त 8% चिंता या खरोखर लक्ष देण्यासारख्या होत्या. त्याला वाटणाऱ्या चिंतांचं विश्लेषण हे असं निघालं
म्हणजे 92% चिंता या निरुपयोगी आणि व्यर्थ छळणाऱ्या निघाल्या. इतकं सुस्पष्ट चित्र उभं राहिल्यावर त्या मॅनेजरनं त्या 92% छळवादी चिंता झटकून टाकल्या आणि मोकळा श्वास घेतला. आणि तुम्ही असा मोकळा श्वास नक्कीच घेतला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीची चिंता तुम्ही नक्कीच केली नाही पाहिजे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि चिंता अजिबात करू नका. चिंता ही चिता आहे आणि कुटुंबासोबत अधिक वेळ तुम्ही घालवायला हवा. कुटुंब म्हणजे फक्त एक महत्त्वाची बाब असं नाही, ते आपलं सर्वस्व असतं हे तुम्ही जाणून घ्यायला शिका. आपल्या उपजीविकेचं काम करणाऱ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष कधीही करू नये, असं वॉल्ट डिस्ने यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यासाठी मी हे अख्खं प्रकरण लिहित आहे. म्हणजे ही बाब तुम्हाला माहिती असली तरी अजून एकदा सांगावी. आपल्या मुद्द्यांपासून ती निष्ठू नये असं लेखक म्हणत आहेत. असं वाटण्या इतकी ती महत्त्वाची आहे. मला सांगायला खेद होतोय की मी जेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांच्या किंवा राजकारण्यांच्या मुलाखती घेत असतो असं ते म्हणतात, तेव्हा त्यांच्यात एक बाब अगदी समान आढळून येते. हे लोक आपल्या कुटुंबासोबत भरपूर वेळ राहू शकत नाही. द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग, अ लाईफ ट्रान्सपोर्ट बाय द डेडली डिस्पेअरिंग या पुस्तकात लेखक ब्रॉनी वेवर यांनी मृत्यूच्या निकट असलेल्या व्यक्तींना कशाबद्दल हळवळ वाटते यावर लिहिलाय. या हळवळ वाटणाऱ्या टॉप 5 गोष्टींमध्ये कुटुंबाला पुरेसा वेळ न देता या सगळं आयुष्याचं कामकाजाचं प्राधान्य देऊन घालवलं ही बाब आहे. म्हणून कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवायला आत्तापासून सुरुवात करा. आणि नुसतं कुटुंबासोबत शारीरिक दृष्टीने जवळ असणं पुरेसं नाही, तुमचं मनही त्यांच्यात असू द्या. त्यांच्यात समरस व्हा आणि मनानं त्यांना जवळ व्हा. मागच्या वर्षी फ्लोरिडामधल्या किजे इथे सुट्टी घालवत असताना नक्कीच त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव ते नक्कीच तुम्हाला सर्व काही त्यांनी सांगितलं आहे. म्हणून तुम्ही कुटुंबासोबत जेवढा जास्त वेळ तुम्ही घालवाल तेवढंच जास्त तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल आणि प्रगती कराल. आणि समस्यांचा सामना तुम्हाला प्रत्येक गोष्टीत करायचा आहे आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही समस्यांचा सामना करत असाल आणि तो सामना करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या तर त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती करायला हवी. आणि स्वामींची भक्ती तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. आणि हा संदेश स्वामी भक्तांना तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.